लग्नही जुळत नाही काय काय पोरेचं. पहिलेच ते प्रेम करतात, प्रेम करते, कपडे लते जे घ्यायचे ते घेते आणि त्या पोट्यात उठून पडते पोरगी आणि तिची मायबापच लढते. आता पहिले नवरीन बाई रडे मस्त, आता नवरीन बाई नाही रडत, आता मायबाप रडून तिची वाजे. पण तिची माय का म्हणते, माय पोरगी चांगली होती, मला सोडून गेली, काय सांगू बाई. तर मायबाप रडते. बघा माझ्या बहिण्यानं, माझा विरोध नाही, तुम्ही प्रेम करा पण चांगल्या व्यक्तीवर करा. आपल्या लायकीचं पोरग पा, आपल्या लायकीचं पोरग पा, त्याच्या संग उठून पडा. पोरांनी तुम्ही पोरगी आपल्या लायकीची पोरगी पा, तिच्या संग उठून पडा. कोण्या डोंबऱ्या पोरी मागा, कोण्या पोरी मागा लागू नका. तिचं चरित्र बघा, तिचं कर्तृत्ववान बघा आणि तिच्या मागं उठून पडा. आणि पोऱ्यांना तुम्ही पोराय संग उठून पडा, पण त्याचं जीवन बघा, त्याचं कर्तृत्ववान बघा. त्याच्या गळ्यात माळ आहे का, तो सुंदर बोलतो का, कारण त्याच्या घरी घरदार कसंही असो पण त्यांनी जीवनभर आयुष्यभर आपल्याला संग वागवलं पाहिजे. काही काही पोरी कुठून पडतात, फक्त ते पोरगी त्या पोराच्या घरी 1 वर्ष चांगली राहते, ते लोकांच्या कामाला जाते, लोकांच्या धुळ्यावर जाते. दादा त्या डोळ्यातून पाणी सांगते, ते पोरग 1 वर्ष तिच्या संग चांगलं राहते, तिला खूप मारते. बघा